तुम्हाला माहिती आहे का, पावसाळ्यामध्ये प्रत्येकाच्याच घरी नवीन नवीन पदार्थ हे बनवले जातात. त्यातलाच हा एक ब्रेड कटलेट. किंवा वरतून पाऊस पडत आहे, मग तुम्ही हे पटकन होणारे बटाट्याचे ब्रेड कटलेट तुम्ही खाऊ शकतात. रेसिपी शिकायची आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा. त्यासाठी लागणार आहे आपल्याला 2 उकळलेले बटाटे, त्याचा खीस करून घेतला आहे. वाटण्यासाठी हिरवी मिरची, लसूण, जिरं, अद्रक आणि 1 चमचा बडीशोप घेतलेली. त्याचं आपल्याला मिक्सरला वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता फोडणी करण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. त्यातच जिरं, मोहरी, कढीपत्ता याची आपल्याला फोडणी करून घ्यायची. आता त्यात घालण्यासाठी आपल्याला 1 बारीक चिरलेली शिमला मिरची आणि 1 किसलेला गाजरसुद्धा घालून घ्यायचे. तुमचे मुलं जे जे भाज्या खात नाही त्या सर्व भाज्या तुम्ही त्यामध्ये घालू शकतात, किंवा तुमच्या मुलांना ज्या ज्या भाज्या आवडतात त्या सर्व तुम्ही घालू शकतात. जसं की फ्लावर झालं, पत्तागोबी, वटाणे आणि भाजलेले शेंगदाणे, तेही तुम्ही त्यात वापरू शकतात. तुमच्या मुलांना भाजलेले शेंगदाणे यात आवडत असेल तर मी तेही वापरू शकतात. आता भाज्या चांगला तेलात परतून घ्यायचा आणि जे वाटण तयार केलं होतं आपण हिरवी मिरचीचं, ते सुद्धा वाटण त्यात घालून घ्यायचं आहे. कारण हिरवी मिरची आपण कच्चीच वापरली होती, त्यामुळे कच्चेपणा जाईल इतपत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे. अर्धा चमचा हळद घालून घ्यायची, अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा लिंबू आपल्याला पिळून वापरायचे. त्याने चटणीला चव मात्र अजून भारी लागते. नंतर उकळलेले बटाटे होते ते सुद्धा त्यात आपल्याला घालून घ्यायचे आहेत. चांगलं 2 ते 3 मिनटं चटणी चांगली परतून घ्यायची. चवीपुरतं मीठ घातलं आणि कोथिंबीर घालून घ्यायची. पुन्हा आपल्याला एखादी मिनिट भाजी चांगली परतून घ्यायची. तुम्ही हे बटाट्याचे ब्रेड कटलेट तुम्ही मुलांच्या डब्यालाही देऊ शकतात, किंवा तुम्हाला ब्रेड वापरायचे नसेल तुम्ही गव्हाची चपाती असते त्याला लावून पण हे कटलेट बनवू शकता. त्याची रेसिपी पण मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली होती, पण आज मी इथं ब्रेडच वापरणार आहे. किंवा तुम्ही हे कटलेट आपली भाजी करून बनवून घ्यायची. तुम्ही सकाळी सकाळी नाश्त्यालाही करू शकतात. फक्त ब्रेडच्या ऐवजी गव्हाची पोळी तुम्हाला वापरायची, म्हणजे तुम्ही चपाती म्हणतात किंवा पोळी म्हणत असाल त्या ठिकाणी त्याला लावून तुम्ही हे ब्रेड कटलेट तुम्ही बनवू शकतात. फक्त ब्रेडच्या ऐवजी गव्हाची पोळी वापरायची. आता एखादा कुठलाही ग्लास किंवा वाटी घ्यायची आणि या ठिकाणी लागणार आहे आपल्याला स्लाइस ब्रेड. ते आपल्याला एकावर ठेवून असे गोल आकारामध्ये सर्कलमध्ये कट करून घ्यायची. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तिथं मी कट करून घेतले. त्याला लावण्यासाठी लागणार आहे आपल्याला टोमॅटो सॉस, पुदिन्याची चटणी आणि बारीक शेव. आता ब्रेडवर आपल्याला एका साईडला पुदिन्याची चटणी पसरून घ्यायची. पुदिन्याच्या चटणीमुळे चव मात्र अजून भारी लागते. आता तिन्ही ब्रेडला आली तर आपल्याला चटणी पसरून घ्यायची आणि त्यावरतीच आपल्याला जे चटणी तयार केली होती बटाट्याची, ती पूर्ण आता चांगली थंड झालेली आहे. आता त्यावरच ही भाजी आपल्याला पसरून घ्यायची. किंवा तुम्ही अशा गोल आकारामध्ये जशी आपण टिक्की तयार करतो त्या पद्धतीनेही लावू शकता. फक्त म्हणणं एवढंच आहे, त्यावर पूर्ण आपल्याला भाजी पसरून घ्यायची. जे आपण बटाट्याची चटणी तयार केली होती ना ती. आता जे दुसरा जो ब्रेड आहे त्याला आपल्याला पुदिन्याची पुन्हा चटणी आपल्याला एक साईड लावून घ्यायची. खालच्या साईडने पण आपल्याला चटणी लावून घ्यायची. नंतर बटाट्याची भाजी ठेवली त्यावर पुन्हा ब्रेड लावून पुदिन्याची चटणी लावून घ्यायची. त्यावर तो ब्रेड आपल्याला त्यावर ठेवून घ्यायचे. अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण ते ब्रेडला चटणी लावून दुसऱ्या बटाट्याच्या भाजीवर ठेवून घ्यायची. आपले कटलेट बनवून तयार झाले. आता जो टोमॅटो सॉस आहे त्याच्या कड्या पूर्ण व्यवस्थित दाबून घ्यायच्या, म्हणजे त्यातून ते भाजी बाहेर येणार नाही. त्या ठिकाणी आपल्याला टोमॅटो सॉस घ्यायचा आहे. टोमॅटो सॉस आपल्याला जे साईडला मधोमध आपल्याला सेंटरला लावून द्यायचं आहे, म्हणजे त्याने का तो जे बारीक शेव लावू आपण त्याला ते चिटकून बसेल. त्याच्यामुळे म्हणून आपल्याला इथं टोमॅटो सॉस किंवा या ठिकाणी चिंचगुळाची चटणी पण तुम्ही वापरू शकतात. आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला बारीक शेव लावून घ्यायचे, म्हणजे त्याला ते चिटकून बसतात टोमॅटो सॉसमुळे. आता जे बाकीचे ब्रेड आहे त्यालासुद्धा सॉस आणि बारीक शेव लावून घ्यायचे आहेत. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनं आपले ब्रेड कटलेट इथं लावून तयार झालेले आहे. त्याला सॉस आणि बारीक शेव. तवा घ्यायचा, तवा किंवा पॅनही वापरू शकता. त्यावर तेल, तूप, बटर तुम्ही काहीही लावू शकता. त्या ठिकाणी 1 चमचा मी साजूक तूप घेतलं आहे. मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे कटलेट त्यावर ठेवून घ्यायचे. तिथे मी 4 कटलेट तयार केलेले आहे. तूप, तेल, बटर तुम्ही काही लावू शकता. दोघी साईडनं उलट करून चांगलं खरपूस ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. एक साईड चांगली भाजल्या गेली की दुसरी साईड पण ती लगेच भाजली जाते. पुन्हा थोडंसं त्यावर आपल्याला तूप लावून घ्यायचं. आपलं ब्रेड कटलेट इथं बनून तयार झालेले. तुम्ही हा पदार्थ मुलांच्या डब्यालाही देऊ शकतात किंवा सकाळच्या नाश्त्यालाही हा पदार्थ बनवू शकतात. तुम्हाला त्याला ब्रेडचा वापर करायचा नसेल तुम्ही चपातीचा पण उपयोग करू शकता. तर रेसिपी कशी वाटलीच तर एक लाईक नक्की करा आणि बनवण्याची पद्धत कशी वाटली ते कमेंट्स करायला विसरू नका. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.